राडा राडा नमस्कार दादा, मी आहे गॉगलवाला बाबा. लर्निंग मित्रांनो, तुमची गाडी सुरुवातीला उचलताना बंद पडते. का बंद पडते? तर चुकीच्या पद्धतीनं क्लच सोडल्यामुळं. मी आता तुम्हाला दाखवतोय की फर्स्ट गिअरचा क्लच कशा प्रकारे सोडा. हा जो क्लच मी दाबलेला आहे, तुम्ही लर्निंग काय करता, फर्स्ट गिअर मध्ये गाडी उचलताना क्लच सोडा म्हटलं तुम्ही की तुम्ही हा जो क्लचचा पाय आहे तो डायरेक्ट असा काढता आणि गाडी बंद पडते. ओके, कसा सोडता? डायरेक्ट सोडता, म्हणून गाडी बंद पडते. मग क्लच कसा सोडायचा? टाच टेकली खाली, क्लच बघा, तुम्ही काउंट करा. 1 2 3. व्हायब्रेट बॉडीला जाणवायला लागलं. ज्या पॉइंटला व्हायब्रेशन जाणवायला लागलं तिथे क्लच मध्येच कॉन्स्टंट थांबवा, त्याच्यावर क्लच सोडू नका. ओके, फक्त ब्रेकचा पाय काढला की गाडी पुढे जायला लागेल. व्हायब्रेशन जिथं तुम्हाला जाणवलं तिथं त्या गाडीचा बायटिंग पॉइंट आहे किंवा हाफ क्लच आहे असं समजूया. आता काही जण तुम्हाला क्लच 50 70 80% सोडायला लावतात, पण तसं काही नाहीये. प्रत्येक गाडीचं क्लच सेटिंग हे वेगळं आहे लर्निंग मित्रांनो. काही गाड्या 30% क्लच उचलल्यावर पिकअप घेतात, काही 25, काही 50, काही 70. त्यामुळे तुम्ही कारमध्ये बसूनच तुम्हाला तो अंदाजा घ्यायचा की तुमच्या गाडीचा क्लच किती % अंदाजे उचलल्यावर गाडी पुढे जाते. थँक्यू. व्हिडिओ कसा वाटला लर्निंग मित्रांपर्यंत पोहोचवायचे आणि चॅनलला फॉलो करायला विसरायचं नाही. थँक्यू.